अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध इथं उद्धव सेनेत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे। काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यानंतर निर्माण झालेली संघटनात्मक पोकळी भरून काढण्यासाठी पक्ष नेतृत्वानं तातडीनं नवीन नियुक्त्या जाहीर केल्यात। या नियुक्त्यांमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। नवेगाव बांध येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली। अलीकडेच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर तालुक्यात संघटनात्मक अस्थिरता निर्माण झाली होती। मात्र पक्ष नेतृत्वानं तातडीनं पावले उचलत रिक्त पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। यामध्ये मोरेश्वर सौंदरकर यांची तालुका प्रमुखपदी, नरेश बोरकर यांची तालुका संघटकपदी आणि अर्चना देशमुख यांची महिला तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमुळे संघटनेला नवसंजीवनी मिळेल आणि पक्ष विस्ताराला चालना मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांनी पक्षातील कोणतीही जागा रिक्त राहू दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करत संघटन मजबूतीकरण हेच पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय। यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू पाटले, तालुका प्रमुख मनोज रामटेके, जिल्हा संघटिका ॲडव्होकेट हेमलता चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नव्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। सामूहिक राजीनाम्यांमुळे निर्माण झालेल्या राजकीय चर्चा दरम्यान उद्धव सेनेनं केलेल्या या तातडीच्या नियुक्त्या तालुक्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी कोमेश्वर डोंगरवार, गोंदिया। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल माझ्या व्हॉट्सअपवरती 14 लोकांचे सामूहिक राजीनाम्याचे एक पत्र तालुका प्रमुख चेतनजी दहीकर यांच्या लेटर पॅडवरून आला आणि त्यांचा राजीनामा आल्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचे प्रयत्न केले 14 लोकांना, परंतु त्यांच्याकडून काही प्रत्युत्तर मिळाले नाही आणि तो काही ठिकाणी व्हायरल झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राची विरोधी पक्षामध्ये एक जबाबदार भूमिका निभावणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये महिला तालुका संघटिका, जिल्हा महिला उपसंघटिका आणि तालुका संघटक असे हे जे महत्त्वपूर्ण पद होते ते तातडीनं आम्ही म्हणजे राजीनामा दिल्याच्या 12 तासाच्या अंदर मला रात्री 10 वाजे तो पत्र आला। आता 10 वाजे मी ते तिन्ही पदं वरिष्ठ शिवसैनिकांनी जे या ठिकाणी माजी सरपंच पदावर राहिलेले मोरेश्वर सौंदरकर यांना तालुका प्रमुख आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री नरेशजी बोरकर यांना तालुका संघटक आणि एक सुशिक्षित उच्च शिक्षित प्राचार्यांची पत्नी सौ अर्चना ओंकांत देशमुख यांना तालुका संघटिका या 3 पदावर मी तात्काळ पद्धतीनं नियुक्त्या केलेल्या आहेत आणि काही लोक जे होते त्यांच्या संघटनेमध्ये काही जास्त स्थान नव्हता, 1-2 महत्त्वपूर्ण लोक होते, परंतु ते आम्ही सावरून तालुका प्रमुख आता नवीन जोमानं काम करतील आणि त्या ठिकाणी आम्ही तालमेल मिळवला आहे। कुणबी समाजाचे एक चांगल्या व्यक्तीला पदावर नियुक्त केलेला आहे आणि कोळी समाजातूनही आम्ही एक पद अजून त्या ठिकाणी नियुक्त करायला होता, परंतु त्याचा राजीनामा काढलेला होता म्हणून नियुक्त करायला आहे आणि तो मोठा पद आम्ही त्या कोळी समाजाला पण देऊ। आता तालमेल मिळून या ठिकाणी आम्ही तालुका बाडीला समाविष्ट केलेला आहे आणि चांगल्या नवीन जोमानं हे लोक आता पक्षाच्या काम करतात। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।